लग्नामध्ये स्त्री ही एक्स्ट्रीम डिसिजन कधीच असं पटकन नाही घेत किंवा रिलेशनशिपमध्ये की ब्रेकअपचा डिवोर्सचा डायरेक्ट नाही घेतली. ती आधी खूप विचार करते, ती आधी खूप वेळ मागते की अरे आपण जरा फिरायला जाऊया का 2-3 दिवस, किंवा अरे तुम्हाला डेटवरच नेत नाही, तू जरा काहीतरी मला स्पेशल फील करून दे ना, माझा बर्थडे येणार आहे, तसं काहीतरी व्हिडिओ बनवण्यासाठी, किंवा काहीतरी मला फुलं आण. आजकालच्या स्त्रिया एवढं क्लिअर सांगतायत की तू असं असं कर, मला स्पेशल फील होणार आहे त्याच्यामुळे, तरीही नाही केलं जात. त्यावेळेस मग तिला असं कुठेतरी वाटतं की आता नाही राहायचं याच्यात. मग तिलाही असं वाटतं की एक दणका द्यावा, म्हणजे नाही कसा शॉक द्यावा कुठेतरी, म्हणून मग ती त्या गोष्टी करते. याचा अर्थ काय, तिला प्रेम हवंय ना, तिला तिच्या पद्धतीचं प्रेम हवंय. स्त्री जे प्रेम करते आणि पुरुष जे प्रेम करते त्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. स्त्रीला कम्युनिकेशन आवडतं, तिला वर्बल गोष्टी आवडतात. म्हणजे आता जनरली नवरे किंवा बॉयफ्रेंड असं म्हणतात की अरे मला तिथे किती आवडते, मला ते आवडते म्हणूनच तिच्या सोबत आहे ना. तिचं असं म्हणणं असं आवडते असं नको सांगू, मला सांग माझ्या डोळ्यांचा आकार कसा सुंदर आहे किंवा मला सांग माझी स्किन कशी चांगली दिसते. तिला डिटेल्स पाहिजेत. किंवा मला सांग की त्या दिवशी तू ती कॉफी केली होती ना, ती कशी एकदम परफेक्ट, जगातली सगळ्यात छान कॉफी तूच कर, किंवा जगातले ते पोहे तू केले होतेस ते एकदम बेस्ट होते. तिला ते पाहिजे. म्हणजे फक्त कॉम्प्लिमेंट्स असं नाही, डिटेल मधल्या चर्चा तिला आवडतात, स्त्रीला आवडतात. आणि ते कम्युनिकेशन तिथे पुरुष नक्कीच कमी पडतात असं मी म्हणेन.